शरद पवार महायुतीसोबत जाणं सुप्रिया सुळे म्हणाल्या, तावडेंना 21 वेळा भेटले, नेहमीच भेटते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी मागच्या काळात जोर धरला. काँग्रेसच्या नेत्यांनी या चर्चांना दुजोरा दिला होता. आता या चर्चा थांबल्या असताना नव्या चर्चांनी जोर धरलेला आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी महायुतीत सामील होणार असल्याचं बोललं जात आहे. म्हणजेच आता शरद पवार महाविकास आघाडीतून फुटणार असल्याचं बोललं जात आहे. पवार गटाच्या नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी हा प्रश्न खुमासदारपणे टोलवून लावला आणि यावेळी त्यांनी मिश्किल विधानही केलं. खासदार सुप्रिया सुळे मीडियाशी संवाद साधत होत्या. त्यावेळीच त्यांनी शरद पवार गट महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यात या संदर्भात चर्चा झाली आहे असं विचारण्यात आलं. त्यावर बैठक झाली की नाही मला माहीत नाही. विनोद तावडे आणि आम्ही अनेक वेळा भेटतो आहोत आणि आम्ही एका कमिटीमध्ये आहोत. गेल्या महिन्याभरापासून मी आणि विनोदजी 21 वेळा भेटलो. यात भाजपचे अनेक नेते होते. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष देखील त्यात असतो. असे अनेक नेते आमच्याबरोबर एकत्र असतात, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. कुठे झाली बैठक? जयंतरावांची आणि विनोद तावडेंची बैठक कुठे झाली? मला नाही माहिती बैठक झालेली, तुमच्याचकडून ऐकते. मी विनोदजी आणि मी अनेक वेळा भेटलेलो आहे. आम्ही दोघं एका कमिटीत आहोत. जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे कॉर्पोरेट लॉची. त्या कमिटीमध्ये मी आणि विनोदजी गेल्या महिन्याभरात 21 वेळा भेटलो असतो. आणि ते एकटेच नाही, भारतीय जनता पक्षाचे अनेक लोक, कारण का सगळ्याच पक्षाचे लोक आहेत. असं देखील चर्चेत म्हणलं जाते की राष्ट्रवादी साहेबांच्या गटाला काय मिळलं जाणार आणि कधी एनडीए सोबत जाणार अशी देखील चर्चा. मला खरंच गंमत वाटते. विनोद तावडेंचे माझे फोटो पण मी ट्विट केलेत. माझ्या अकाउंटवर जाऊन बघा. मागच्या आठवड्यात 2 दिवस सलग आम्ही दोघं जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या मीटिंग मध्ये मी आणि विनोदजी होतो. दिल्लीत होतो. गेल्या महिन्याभरात आठवड्यातून 2 वेळा पूर्ण सकाळी 11 ते संध्याकाळी 5 विनोदजी आणि मी. आणि तेच नाही, निशिकांत दुबे पण असतात. भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष त्याच्यात आहे. अनुराग ठाकूर असतात. सगळेच असतात. किती अजून नावं सांगू तुम्हाला भारतीय जनता पक्षाची? काँग्रेसच्या सुद्धा असतात. येणाऱ्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष सत्तेत दिसेल की कायम विरोधात? आता कसं कायम कोणी विरोधात असतं? आमची भूमिका ही सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्याची आहे. गेले 12 वर्ष आमच्याबद्दल हे सातत्याने बोललं जात आहे. आता पुढची 29 मध्ये हाच कारभार झाला तर अर्थातच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्हाला लढावंच लागेल आणि सत्ता घ्यावीच लागेल. कारण का ह्यांच्या हातात अशीच सत्ता राहिली तर देव जाणे काय करतील हे लोक. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.